नक्की जागा वाटपासंदर्भात सागर बंगल्यावरती बैठक होत असल्याची माहिती आहे आणि आपण पाहतोय अजित दादा पवार हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यासोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, चंद्रशेखर बावनकुळे आहेत, आशिष शेलार आहेत। दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। एक तर मुंबईच्या जागा वाटपासंदर्भातला जो विषय आहे त्याबद्दल ही बैठक सुरू आहे, तर दुसरं म्हणजे 8 जागांवरती राष्ट्रवादी ठाम आहे आणि आपल्याला 8 जागा हव्यात असा एक जो निर्णय आहे तो त्या ठिकाणी घेतला जाईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजित पवार हे आपल्या निर्णयावरती ठाम आहेत असं सुद्धा बोललं जाते। कार्यकर्त्यांची सुद्धा त्यांनी अवघ्या काही वेळापूर्वीच भेटीगाठी घेतलेल्या आहेत। काही खासदारांशी सुद्धा त्यांचं फोनवरती संभाषण झाल्याची माहिती आहे आणि ज्या पद्धतीनं वातावरण तयार होतं प्रत्येक पक्ष आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी आग्रही दिसतो। त्यामुळे महायुतीचा जागा वाटपाचा हा तिढा नेमका कशा पद्धतीने सुटणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या निवासस्थानी सुद्धा खासदार पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी जास्तीत जास्त आपल्याला जागा मिळाव्या यासाठी आग्रह धरलेला आहे। 16 जागेची मागणी शिंदे गटाकडून केली जाते, शिवसेनेकडून केली जाते। त्यामुळे नेमका निर्णय कसा होणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या दोनही बैठका त्यासाठीच अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत। या दोन्ही बैठकांकडे आपली नजर असेल।